विजय दिवस 26 जुलै धूमधाममध्ये इकडे तिकडे भूतपूर्व सैनिकांचा सन्मान करत, काही सैनिकांच्या वैयक्तिक मोबाईलवर मेसेजेस पाठवत, ठिकठिकाणी काही संस्थांनी सैनिकांच्या विषयी आमच्या मनात किती आदर आहे हे दर्शवण्यासाठी काही कार्यक्रम आयोजित करणं, काही 20 ते 30 वर्षाची सेवा बजावलेल्या सैनिकांना चीफ गेस्ट म्हणून आमंत्रित करणं आणि शाळांमधनं कार्यक्रम करणं, या सगळ्या गोष्टी कारगिलच्या विजयापासून आजताग आहेत. म्हणजेच गेली 25 ते 27 वर्ष हे सगळं अव्याहत घडतंय. सैनिकांना सन्मान देतात लोक, चांगली गोष्ट आहे. त्याला तुमच्याकडून रेल्वेमध्ये गर्दी असेल, तो उभा असेल तर त्याला सीट देण्याचा पण प्रयत्न काही सुज्ञ नागरिक करतात. टीमध्ये बसमध्ये सुद्धा जर समजलं की कोणी सैनिक उभा आहे तरी सीटवर बसलेले नागरिक उठून त्याला बसण्यासाठी जागा देतात. इतपत नक्कीच समाजामध्ये आजकाल जागृती झाली आहे. पण एक सैनिक कसा घडतो? वय वर्ष 18 ते 20, 18पासून वेध सुरू होतात. भरती व्हायचं मनाने तयारी केलेली असते. शरीरसुद्धा तो तंदुरुस्त ठेवण्याच्या मागे लागलेला असतो. आपल्या घरात असलेले आपले लहान बहीण भाऊ यांच्या शिक्षणासाठी आपण लवकर कुठेतरी नोकरीला लागून काहीतरी आपण वडिलांच्या हाताला हातभार द्यावा, या उद्देशाने एखादा सैनिक झपाटलेला असतो. आणि मग तो साधारण 19-20 वर्षाचा असताना इंडियन आर्मीमध्ये जॉईन होतो. आपल्या आईचं प्रेम, भावा बहिणींचं प्रेम, मित्रांचं प्रेम, गावातल्या लोकांचं प्रेम, मोहल्ल्यातल्या लोकांचं प्रेम, बापाची हाक ऐकू येणार नाही आहे. आईच्या हातची भाकरी, आईच्या हातची चपाती भाजी, जे काही तो जेवायचा ते जेवण मिळणार नाही आहे. कधी लाडीकपणे हाक मारणारी बहीण, तिचा आवाज येणार नाही आहे. कधी मित्रासारखा घट्ट मिठीत पडून रडणारा तो छोटा भाऊ, हे सगळे परत दिसणार नाही आहेत आपल्याला वर्षानुवर्ष, वर्षभर, 2 वर्ष. आणि मग पहिली 2-3 वर्ष अशी जातात, नंतर रजा मिळायला लागते. हा सैनिक रजेवर येतो, त्याला वाटतं की आपण आईच्या प्रेमाला पारखे झालो, आईसुद्धा आपल्या प्रेमाला मुकली आहे. 2 वर्षांनी आपण घरी येतोय, त्याला वाटतं कदाचित आई मिठी मारेल, आईला अश्रू अनावर होतील, भाऊ बहीण धावत येऊन मिठी मारतील. काही सैनिकांची ही स्वप्न पूर्ण पण होतात. कधी वाटतं बाप बाजारात जाईल, माझा लेक आलाय, त्याला अमुक गोष्ट आवडते, त्याला जेवणात हा पदार्थ आवडतो, म्हणून तो हळूच आपल्या अर्धांगिनीला सांगेल, अगं त्याला आवडतो हा पदार्थ म्हणून आणलाय, अगं त्याला आवडते ही भाजी, तीच कर आज. यासुद्धा अशा अपेक्षा कदाचित थोड्याफार पूर्ण होतील. मित्र येतात, अरे रजेवरनं आलाय, भेटायला जाऊ. पण भेटल्या भेटल्या तू कसा आहेस हा प्रश्न कोणीच विचारत नाही. हां, तसं पाहिलं तर आईवडिलांच्या डोळ्यातनं हा प्रश्न येतो, त्यांच्या मिठीतनं तो प्रश्न जाणवतो. कधीकधी आई गालावर हात फिरवून विचारते सुद्धा सैनिकाला, कसा आहेस रे तू?
पण प्रत्येक सैनिकाला हे प्रेम मिळेलच याची काही शाश्वती नाही. मित्रांचं लक्ष, अरे तुझी रजा किती आहे, कॅन्टीनला कधी जातोयस, दारू वगैरे आणणारेस की नाही, मग कोणाकोणाला बोलवू, कधी बसायचं, कुठे बसायचं, या प्रश्नांचा भडीमार त्या सैनिकाला नक्की होत असतो. पण त्या मित्रांमधनं सुद्धा आपुलकीने, प्रेमाने, तसं पाहिलं ना तर कोणीच विचारत नाही की तू कसा आहेस. आणि मग बघता बघता त्या सैनिकाची सुट्टी संपते. जेवढ्या म्हणून भेटीगाठी घ्यायच्या तेवढ्या भेटीगाठी तो स्वतः जाऊन घेतो. घरामध्ये जे काही त्याला आशा अपेक्षा असतात त्या कधी कधी काहीच पूर्ण होत नाहीत. आणि मग त्याचं मन रिकामच राहतं. या रित्या मनानेच मग पुन्हा जॉईन होण्याचा दिवस जवळ येत राहतो. 2 दिवस राहतात. प्रवास लांबचा म्हणून निघावं लागतं. एस टीतून, रेल्वेतून आपल्या कुटुंबियांना टाटा करताना मनात एकच विचार असतो की तसं पाहिलं ना तर या सुट्टीत मला किती लोकांनी विचारलं की तू कसा आहेस, तुझं रुटीन काय आहे, तुला काही त्रास आहे का तिकडं. बर्फाळ प्रदेशात इतक्या कडाक्याच्या थंडीत तू उभा असतोस, तुम्हाला काही स्वेटर, ब्लँकेट्स मिळतात का रे. खूप मोठा पाऊस असलेल्या ठिकाणी पोस्टिंग असल्यावर तुम्हाला रेनकोट घालूनसुद्धा गस्तीला जावं लागतं का रे. रात्री अपरात्री कुठे दलदलीत तुम्हाला अचानक कुठल्या ॲक्शनसाठी जावं लागलं तेव्हा तुम्ही काय करता. साप, विंचू चावू नयेत म्हणून तुम्हाला पिंडरीपर्यंतचे बूट देतात का रे. नक्की तुमच्या जेवणामध्ये भरपूर प्रोटीन्स, सर्व काही तुम्हाला व्यवस्थित मिळतं आहे का रे. पण असे प्रश्न हे कुठून तरी ऐकू येतील याच आशेवर तो रजा संपवून निघून जातो. वर्षानुवर्ष अशीच आर्मीतली सर्व्हिस संपते. आणि मग एक सैनिक इमाने इतबारे देशसेवा करून, अर्थात शत्रूच्या अतिरेक्यांच्या गोळ्या नाही खाल्ल्या तर जिवंत परत येतो. निवृत्त झालेला सैनिक. अगदी काही कुटुंबात टाकाऊ वस्तू म्हणून सुद्धा त्याला हिणवलं जातं. तुटपुंजी पेन्शन, शिक्षण कमी, इतरांच्या भवितव्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा त्याग करत जगलेला तो सैनिक निवृत्त होऊन आल्यावर सुद्धा घरामध्ये त्याला फारशी किंमत नाही मिळत हो. त्या सैनिकाचं दुःख तो मनात दडपतो स्वतः. आणि मिळणाऱ्या निवृत्ती वेतनात कुटुंब भागणार नाही, खर्च भागणार नाही, महागाई वाढत जाईल, अंगात अजून उमेद आहे, अशा विचाराने तो आपल्या बायका पोरांसाठी दुसरी एक साधी नोकरी पकडतो. निवृत्त झालेला सैनिक. फारशी किंमत नसते हो. खूप मोठ्या गप्पा मारतात लोक, स्टेजवर न बोलतात. खूप मोठ्या स्टेज शोमध्ये सैनिकांचा खूप आदरपूर्वक उल्लेख करतात. पण घरामध्ये सैनिकाला किंमत मिळेल याची शाश्वती नसते. शेवटी तो निवृत्त झालेला सैनिक एक कशीबशी नोकरी पकडतो आणि निवृत्तीचं वय म्हणजे सैनिकांची सेवा 15 वर्ष ते 25 वर्ष. काही काही लोक तिथंच 58 वयापर्यंत, 50 वयापर्यंत काम करतात. काही काही लोक 18-20 जातात आणि 35, 36, 37, 38ला परत येतात. पुढचं आयुष्य दुसऱ्या नोकरीत घालवतात, त्यातूनही निवृत्त होतात. तरीही त्याच्या मनात असलेले प्रश्न अनुत्तरित राहतात. त्याला जे वाटायचं की कोणीतरी मला हे विचारलं पाहिजे, अरे कसं गेलं रे तुझं आयुष्य. कोणीतरी विचारलं पाहिजे रे रात्री अपरात्री, त्या काळोखात, त्या दलदलीत, त्या पावसात, त्या कडाक्याच्या थंडीत, -40, -50 या तापमानात तू कसा जगलास, काय रे तुझं आयुष्य कसं गेलं. मनापासून हा प्रश्न त्याच्या घरातून सुद्धा कोणी विचारत नाही. हीच त्या सैनिकाची शोकांतिका आहे.
त्याच्यामुळेच मित्रांनो, कुठेही सैनिक दिसला त्याला रिस्पेक्ट तर नक्कीच देऊ आपण. अगदी उत्साहात जय हिंद म्हणून त्याला शेक हँड पण करू. पण कधी कोणी तुमच्या कुटुंबातला सैनिक असेल तर त्याला त्याच्या मनातले ही जी काही प्रश्नावली असते ना, त्यातला एखादा प्रश्न विचारण्याचं प्रेम, आपुलकी आपल्या मनात आहे का? तो पाझर आपल्या मनात फुटतोय का? तितक्या आपुलकीने आपण त्या आपल्या कुटुंबातल्या सैनिकाशी वागू शकतो का? याचा विचार नक्की प्रत्येक सैनिक कुटुंबियातल्या प्रत्येक सदस्यांनी करावा. तो सैनिक म्हणून निवृत्त होऊन आल्यावर त्याला आजकाल GPF किती मिळाला, ग्रॅच्युटी किती मिळाली, पैसा किती मिळाला, आणि मग आता तू काय शेतीतला हिस्सा मागणार का, असं विचारणारी भावंडंसुद्धा काही घरामध्ये दिसतात. मन खिन्न होऊन जातं त्या सैनिकाचं. अरे मी नव्हतो घरात, अरे मी 25 वर्ष तुमच्यापासून दूर होतो, शेतीमध्ये काय पिकलं, किती पिकलं, मी कधी तुम्हाला विचारलं नाही. उलट तुम्ही मागाल तेव्हा मागेल तेवढे मी कर्ज काढून पैसे दिले. सरकारी नोकर ना मी, मग मला काही कर्ज सहज मिळतात याची नक्की तुम्हाला कुटुंबियांना माहिती असते. आणि आज मी आलोय निवृत्त होऊन तर तुम्ही मला विचारताय जमिनीतला हिस्सा सोडतो का नाही, घरात हिस्सा तू मागायचा नाही, तुला आता भरपूर गव्हाळ मिळालं आहे, तुझं घर तुझ्या तुझ्या पायावर तू उभं कर, तुम्हाला नोकऱ्यात पण काय रिझर्वेशन आहे. अशा गप्पा रक्ताच्या नातेवाईकांकडनं मारल्या जातात. बरं, एखादा सैनिक जातो आपल्या देशसेवेसाठी, लवकर जातो, आपल्या भाऊ बहिणी यांची काही शिक्षण व्हावीत म्हणून स्वतःच्या जीवनाचा त्याग करतो. तो रिटायर होणारी तारीख सगळ्या कुटुंबियांना माहीत असते. एव्हाना जे लहान भाऊ आहेत ते सुद्धा करते सवरते झालेले असतात, बहिणीची लग्न झालेली असतात, त्या घराला जावईसुद्धा आलेले असतात. पण हा सैनिक परत येणार आहे, त्याला दुसरा आपण काहीतरी जॉब मिळवून द्यावा चांगला, याच्यासाठी त्या भाऊ लोकांनी काहीही प्रयत्न केलेले नसतात. त्याचं क्वालिफिकेशन, त्याचा अनुभव, या सगळ्या गोष्टी भाऊ लोकांना, बहिणीला, सगळ्यांना माहीत असतात, जावयाला सुद्धा माहीत असतात. पण एकाच्याला सुद्धा असं वाटत नाही की हा सैनिक आल्यानंतर त्याला अशा प्रकारचा जॉब आपण आपल्या ओळखी, आपल्या प्रयत्नांनी त्याला कुठेतरी अर्ज करायला लावू, त्याचं आयुष्य कसं चांगल्या रीतीने सेटल होईल याच्याकडं आपण बघणं हे आपलं कर्तव्य आहे, अशा भावनांनी कोणीही त्याच्याशी वागत नाही. एक सैनिक सगळे पाश सोडून जाताना सुद्धा तो आतल्यात रडतो, आणि आल्यानंतर सुद्धा जे घट्ट पाश आपण समजत होतो ते तर सगळे खिळखिळी नाती आहेत हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा तो आतमधून पुरा कोलमडून जातो. न जाणवतो एकटाच रात्री अपरात्री अंधारात कुणाला समजू नये म्हणून एकटाच एकांतात किती वेळा रडत असेल याचा विचारही न केलेला बरा. सैनिक खूप वेगळं जीवन असतं या लोकांचं, खूप मनाची खुद्दारी, खूप स्वाभिमान, प्रचंड देशप्रेम आणि स्वतःवरचा एक अढळ असा आत्मविश्वास. आणि म्हणूनच तो सैनिक हे प्रश्न कोणीही नाही विचारले तरीही तो जगतो, धिटाईने जगतो, स्वतःचा रस्ता स्वतः शोधतो. मग तिथं तो कुठलीही लाज, शरम, अब्रू काहीही मनात घेत नाही. जे काही मिळेल ते काम तो करतो, इमाने इतबारे त्याच्या बायका पोरांना सांभाळत राहतो. कुठेही हात पसरायचा नाही या खुद्दारीसह स्वाभिमानाने तो एक सैनिक त्याचं आयुष्य त्याच्या पद्धतीने जगतो. म्हणूनच मित्रांनो, एका वेगळ्या प्रकारे एखाद्या सैनिकाला समजून घेण्याची कुवत स्वतःमध्ये डेव्हलप करा. या कमिंग जनरेशनला मी सांगतोय मुद्दाम की तुमच्या कुटुंबात असलेला एखादा वर्दीधारी, आर्मीचा म्हणतोय मी, त्याची कदर करायला शिका. त्याच्या यातना, त्याच्या वेदना या स्थिती जाणायला शिका. त्याला कशा पद्धतीने प्रेम आणि आपुलकी दिली गेली पाहिजे, तो कसा या सगळ्या नातेवाईकांमध्ये नव्हता 20-25 वर्ष, तो कसा दूर राहिला,
त्याला त्या 25 वर्षातलं जे काही राहून गेलं आहे तितकं प्रेम त्याला उरलेल्या आयुष्यात आपण देऊ शकतो का? एवढा एकच विचार करा. त्याची उणीधुणी काढू नका. तो असाच वागतो, तो तसाच वागतो. अरे नका कंपॅरिझन करू सिव्हिलियन्सशी त्याची. त्याला तुमच्या सिस्टीममधल्या काही गोष्टी कळणार नाहीत, त्याला सहन होणार नाहीत. त्याचं वागणं तुम्हाला कदाचित विचित्र वाटेल. अरे त्याचं आयुष्य जंगलात गेलेलं असतं. त्याला कदाचित काही तिथी माहीत होणार नाहीत. अरे तो ज्या बंकरमध्ये बंदुकीच्या ट्रिगरवर बोट ठेवून शत्रूच्या दिशेने पाहत पाहत तल्लीन होऊन नोकरी करण्यात ज्याचं आयुष्य जातं, त्याला कशी रे कळणार अमावस्या, पौर्णिमा, एकादशी, चतुर्थी? नका असल्या फालतू अपेक्षा धरू त्या सैनिकाकडून. आणि केवळ या गोष्टीवरून त्याला माणसातनं वाळत नका टाकू. खरा देव तो सैनिकात असतो. एवढं एकच वाक्य स्वतःला बजवा. आणि प्रत्येक सैनिकाला कशा पद्धतीने आपण आनंद देऊ शकतो इतकाच विचार करा. नकोय त्यांना तुमचा सॅल्यूट, नकोय त्यांना तुमचा सलाम, नकोय त्यांना तुमचा प्रणामसुद्धा, झुकून नमस्कार नकोय त्यांना. फक्त थोडीशी माणूस म्हणून त्यांच्याशी जाणीवेने वागणारी अवतीभोवती माणसं हवी आहेत, अवतीभोवती असे नातेवाईक हवे आहेत. बाकी काहीही नको आहे. तो खूप खंबीर बनलेला असतो. मित्रांनो, एका सैनिकाचा मुलगा सहज विजय दिवस या निमित्ताने या 2 दिवसाच्या वातावरण पाहिल्यानंतर थोडासा व्यक्त व्हावंसं वाटलं आणि म्हणूनच हा व्हिडिओ. जय हिंद, जय भारत.